नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. आज नाभिक समाज संघटनेच्या माध्यमातून व रेशन दुकान या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहे. आज पण नेमकं यांचं निवेदनाचं कारण काय आपण जाणून घेऊया. काय सांगणार, काय विषय आहे. आम्ही आता कलेक्टर मॅडमांना आणि पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही नाभिक समाज दुकानदार संघटनेतर्फे आम्ही निवेदन आता दिलेलं आहे. जे रेशन बऱ्याच म्हणजे राशन मिळत नाही आमच्या बांधवांना, तर राशन मिळण्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडमांना आणि पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. बऱ्याचशा लोकांना राशन मिळत नाही, या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. काय का मिळत नाही? तर गव्हर्नमेंटचं असं मत आहे की आयटी रिटर्न ज्यांचं असेल त्यांना मिळणार नाही. ठीक आहे, आयटी रिटर्न ज्यांचं असेल त्यांना मिळणार नाही, पण बरेच आमचे बांधव असे आहेत की त्यांना आयटी रिटर्न काय हे माहितच नाही. खरं काही दुकानदार बांधवांचा दुकान व्यवसाय आहे, सलून व्यवसाय, पण काही जे बांधव आहेत खरं काही भगिनी आहेत, धोंड भांडी वगैरे करता, काही लोक गौंडी कामाला जातात, त्यांना रिटर्न काय हे माहित नाही. तरी अशा गरीब बांधवांना जे मोलमजुरी कामं करतात त्या बांधवांचा जास्तीत जास्त करून लवकरात लवकर विचार करण्यात यावा, याच्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडम आणि पुरवठा अधिकारी त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत. तर आमची एकच विनंती आहे की जास्तीत जास्त करून लवकरात लवकर जास्तीत जास्त आमच्या बांधवांना रेशन कसं पोहोचल याच्यासाठी आम्ही या कलेक्टर ऑफिसला त्यासाठी आपण आलो. परंतु सर, शासनाचा असा देखील नियम, जर दारिद्र्य रेषेच्या खाली असेल त्यालाच रेशन मिळावं असा देखील शासनाचा नियम, तरी देखील आपण का माग तुमच्यापैकी किती लोक आहेत ते दारिद्र्य रेषेच्या खाली आहे? दारिद्र्य रेषेखाली धुळे जिल्ह्यात भरपूर लोक आहेत आमच्या समाजाचे, आणि ऑलरेडी त्यांच्याकडे पिवळे कार्ड पण आहेत. परंतु हा शासनाचा जो जाचक नियम झालेला आता की आरटी रिटर्न फाईल ही महत्वाची आहे, असं ही जर रिटर्न फाईल महत्वाची असेल, गृह कर्जासाठी असेल, व्यवसायासाठी असेल, अशाही अवस्थेत जर असेल तर ती गरीबाकडे पण आहे, श्रीमंताकडे. कारण शासनाचा नियम आहे, तुम्हाला लोन पाहिजे असेल तर रिटर्न फाईल काढावं लागेल. परंतु ती फाईल जर काढली म्हणजे काय रेशन बंद होईल का? एक जर काढले का रेशन बंद? पण हा नेमका भूमिका पण एवढंच आहे का, फक्त नाभिक समाजासाठीच एवढी मागणी आहे का? नाही जनरल तुम्ही एवढे या ठिकाणी आले नाभिक समाजासाठी? ज्या समाजाचा असं झालं तर आमचं नाभिक समाजाचं बघून बाकीचे समाज पण निवेदन देतील ना. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे नाभिक समाजाच्या लोकांचं असं म्हणलंय की आम्हाला सर्वांना रेशन हे मिळालं पाहिजे. दारिद्र्य रेषेच्या खाली जे लोक आहेत त्यांना तर मिळतं, परंतु काही यांच्या ज्या मागणी आहे त्या देखील पूर्ण झाल्या पाहिजे असं त्यांचे या ठिकाणी म्हणणे आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना त्यांनी सांगितलं अशा कुठल्याही अटी करू नये, कारण अशा अटी काही लोकांकडे आहेत किंवा लोकांकडे नाहीये, तरी पण शासनाने योग्य ती चौकशी करून प्रत्येकाला धान्य द्यावं असं देखील यांनी आज या निवेदनामध्ये म्हटलंय. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पॉइंट D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेशन बंद करण्यात आलेले, तरी हा नियम शासनाने शिथिल करावा या मागणीसाठी आज आम्ही धुळे शहर आणि जिल्ह्यातील जर फाईल आवश्यक असेल आणि अशा परिस्थितीत शासनाने नियम गरिबाकडे असू शकते, श्रीमंताकडे असू शकते. एकीकडे बँक म्हणते की